नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, चव्हाण मॅथ्स इंडिया यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। आज पाहणार आहोत आपण SYBSC सेमिस्टर सेकंडचं MTH 401, 2 आणि 402B डिफरन्शियल इक्वेशन अँड न्यूमेरिकल मेथड। तर त्याच्यामधलं बघा युनिट सेकंड सायमल्टेनियस डिफरन्शियल इक्वेशन, त्यामध्ये आहे आपल्याला आज पाहायचं आहे रूल सेकंड मेथड्स ऑफ मल्टिप्लायर्स। ठीक आहे बघा, सायमल्टेनियस डिफरन्शियल इक्वेशनचं स्टँडर्ड फॉर्म काय आहे? dx अपॉन p इक्वल टू dy अपॉन q इक्वल टू dz अपॉन r। तर आपण आज फर्स्ट रूल सेकंड पाहणार आहोत मल्टिप्लायर्स ऑफ मेथड्स ऑफ मल्टिप्लायर्स। बघा मल्टिप्लायर्स काय राहतो तुमच्याकडं की तुमच्याकडे स्टँडर्ड फॉर्म आहे dx अपॉन p इक्वल टू dy अपॉन q इक्वल टू dz अपॉन r। तर आपण काय करणार की मी हे डिनोमिनेटर पाहणार बघा p q आणि r। या p ला मी काहीतरी मल्टिप्लाय करणार, त्याच्यानंतर या q ला काहीतरी मल्टिप्लाय करणार आणि या n ला काहीतरी मल्टिप्लाय करणार। त्यांच्या ॲडिशन सबट्रॅक्शन करून आपण आन्सर किती आणणार आहे? 0 आणणार आहे। याला म्हणतो आपण मल्टिप्लायर्स। म्हणजे काय तुमच्याकडं l m and n काय झालं? मल्टिप्लायर्स। म्हणजे मी p ला q ला आणि r ला कशाने मल्टिप्लाय करू आणि म्हणजे माझा आन्सर काय येईल? 0 येईल। जर मी l आणि m मल्टिप्लाय केलं तर तुम्हाला खाली पण l नी मल्टिप्लाय करावं लागेल m आणि n ना। मग याला कॅन्सल करण्यासाठी l m आणि n हे झालं तुमच्याकडे काय? मल्टिप्लायर्स। तर dx बघा आपल्याकडे हा स्टँडर्ड फॉर्म आहे तुमच्याकडं सायमल्टेनियस डिफरन्शियल इक्वेशनचं गिवन डिफरन्शियल इक्वेशन। तर मी मानलं l m n आर मल्टिप्लायर्स विच आर फंक्शन ऑफ x कॉन्स्टंट। देन बघा सच दॅट एल पी म्हणजे आपण p ला कशाने मल्टिप्लाय केलं? l ने, त्याच्यानंतर q ला m ने आणि r ला n ने। आपला आन्सर किती त्याला पाहिजे? आन्सर 0। त्याला म्हणतो आपण मल्टिप्लायर्स। ओके, मग आपण मल्टिप्लाय करून काय आहे तुमच्याकडं बघा हे 3 रेशो आणि एक मल्टिप्लाय केलेला हा एक रेशो, याला म्हणतो या 3 ला नाव देऊ शकतो आपण ईच रेशो। काय नाव देऊ शकतो? ईच रेशो। मग खालचा पार्ट काय झाला तुमच्याकडं? 0। मग बघायचं एल पी प्लस एम क्यू प्लस एन आर इक्वल टू 0। देन एल डी एक्स परत वरती काय तुमच्याकडं आता बघा हा खालचा पार्ट जर 0 झाला तर आपण फक्त वरचा पार्ट घ्यायचा एल डी एक्स प्लस एम डी वाय प्लस एन डी झेड इक्वल टू 0। मग आपण काय करणार? जेवढे मल्टिप्लायर्स असतील बघा एक पहिल्यांदा एकदा मल्टिप्लायर घेणार, त्याच्यापासून आपण सोल्युशन बनवणार। हा झाला तुमच्याकडे फर्स्ट सोल्युशन। परत दुसरा मल्टिप्लायर्स घेणार आपण L1 M1 N1, त्याच्यापासून सेम मल्टिप्लायर्स करून आपण काय करणार? ईच रेशो इक्वल टू काढणार आणि त्याच्यापासून आपण दुसरं सोल्युशन बनवणार, हे दुसरं सोल्युशन, आणि दोन्ही सोल्युशनचं काय करणार? आपण मल्टिप्लिकेशन करणार। सेम आपण फर्स्ट रूलमध्ये पाहिलं होता। आता बघा क्वेश्चन आहे फर्स्ट तुमच्याकडं काय? dx अपॉन z मायनस वाय dy अपॉन बघा dy अपॉन x मायनस z आणि dz अपॉन y मायनस x। तर तुमच्याकडे p किती आहे बघा? p इक्वल टू z मायनस वाय, q इक्वल टू किती आहे? x मायनस z आणि r इक्वल टू किती आहे? y मायनस x। आता मल्टिप्लायर्स काढायचे आपल्याला, तर कसं काढणार मी मल्टिप्लायर्स? बघा z मायनस वाय, त्याच्यानंतर x मायनस z आणि y मायनस x। तर पहिलं बघा प्लस z आहे इथं आणि इथं मायनस z आहे, काही मल्टिप्लाय करायची गरज नाही। मग हा मायनस वाय आहे आणि हा प्लस वाय परत काय कॅन्सल होऊन जातो। हा प्लस एक्स आहे आणि हा मायनस एक्स आहे, म्हणजे आपल्याला काही मल्टिप्लाय करायची गरज नाही। ज्यावेळेस काही मल्टिप्लाय करायची गरज नाही त्यावेळेस मी 1 याला पण 1 नी मल्टिप्लाय करतो आणि याला 1 नी मल्टिप्लाय करतो, तरी पण माझा आन्सर किती येऊन जातो? 0। मग माझ्याकडे फर्स्ट मल्टिप्लायर घेतलं मी 1 1 1। मग आता ज्यावेळेस मी 1 1 मल्टिप्लायर्स घेईल त्यावेळेस मी काय करणार आता बघा ईच रेशो इक्वल टू बघा ईच रेशो म्हणजे कोणते? हे 3 रेशो तुमच्याकडं। ओके, ईच रेशो इक्वल टू आता आपला 1 मल्टिप्लायर म्हणजे काय? 1 dx बघा पहिल्या याला 1 नी मल्टिप्लाय केलं प्लस 1 dy, दुसऱ्याला 1 नी मल्टिप्लाय केलं आणि 1 dz अपॉन परत याला कशाने मल्टिप्लाय केलं? 1 इंटू z मायनस वाय प्लस 1 इंटू x मायनस z प्लस 1 इंटू y मायनस x इक्वल टू 1 dx प्लस 1 dy प्लस 1 dz अपॉन आता बघा यांचे कसं येईल तुमच्याकडं? हा प्लस z आहे बघा, हा प्लस z
आणि हा मायनस झेड काय झाला कॅन्सल, हा मायनस वाय आणि हा प्लस वाय कॅन्सल, आणि हा मायनस प्लस एक्स आणि हा मायनस एक्स कॅन्सल. खाली काय राहिलं 0. ईच रेशो इक्वल टू 1dx प्लस 1dy प्लस 1dz. आता हा 0 इकडे पाठवला मी ईच रेशोला, तर किती तुमच्याकडं 0 इंटू ईच रेशो इक्वल टू किती dx प्लस dy प्लस dz. आता 0ने जर मल्टिप्लाय केलं तर किती येईल आन्सर 0. तर तुमच्याकडे काय राहिलं dx प्लस dy प्लस dz इक्वल टू 0. आता बघा एक्स 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 बरोबर आला, वाय वाय बरोबर आला, झेड झेड बरोबर. आता इंटिग्रेट करू शकतो आपण. इंटिग्रेशन ऑन बोथ साईड. तर काय तुमच्याकडे इंटिग्रेशन dx प्लस इंटिग्रेशन dy प्लस इंटिग्रेशन ऑफ dz इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ 0. ओके. तर इंटिग्रेशन ऑफ dx x प्लस इंटिग्रेशन ऑफ y y प्लस इंटिग्रेशन dz z इक्वल टू c1. तर x प्लस y प्लस z मायनस हा c1 इकडे आला 0. इक्वेशन नंबर 1. बघा फर्स्ट मल्टिप्लायर घेऊन आपण काय केलं, हे फर्स्ट सोल्युशन झालं. आपण आता मला दुसरा मल्टिप्लायर्स घ्यायचा आहे. काय तुमच्याकडं z मायनस एक्स, नंतर x मायनस झेड आणि y मायनस एक्स आहे. बघा आता काय तुमच्याकडं सपोज इथं काय ना z आणि x आहे, ठीक आहे. तर याला कशाने मल्टिप्लाय करू शकतो मी, तर बघा इथं काय तुमच्याकडे z मायनस वाय आहे, इथं x मायनस झेड आहे आणि y मायनस झेड. तर याला तर डायरेक्ट 0 होतं. जर मी याला xने मल्टिप्लाय केलं, आता इथं z आणि y, ठीक आहे. तर कशाची गरज इथं xची, त्याच्यानंतर इथं x आणि z आहे, तर याला कशाची गरज आहे yची गरज आहे. आणि इथं काय तुमच्याकडं y आणि x याला कशाची गरज आहे झेडची. तर मल्टिप्लाय करा बघू आपण 0 होतो का. इथे किती येईल तुमच्याकडं एक्स झेड, त्याच्यानंतर मायनस एक्स वाय, परत इथं प्लस वाय एक्स, नंतर मायनस झेड वाय, नंतर या झेडनी मल्टिप्लाय केला प्लस झेड वाय, अँड इथं काय तुमच्याकडं मायनस झेड एक्स. बघा इथं प्लस झेड एक्स झेड आहे आणि आता मायनस एक्स झेड, बघा इथं मायनस एक्स झेड झालं कॅन्सल. त्याच्यानंतर बघा मायनस एक्स वाय आहे आणि इथं प्लस एक्स वाय आहे, हे पण काय तुमच्याकडे हे दोन्ही निघून गेलं. नंतर मायनस झेड वाय आहे आणि हा प्लस झेड वाय, परत हा आन्सर 0, म्हणजे टोटल आन्सर 0 येऊ शकतो. म्हणजे माझं मल्टिप्लायर्स काय आहे तुमच्याकडं एक्स वाय आणि झेड. आता मी सेकंड मल्टिप्लायर्स घेतो, टेकिंग एक्स वाय झेड मल्टिप्लायर्स, ठीक आहे. तर मग काय तुमच्याकडं बघा वरती काय होता dx, त्याला कशाने मल्टिप्लाय केलं मी एक्सने प्लस ईच रेशो इक्वल टू नंतर काय वाय डी वाय प्लस झेड डी झेड अपॉन काय केलं मी एक्स इंटू पहिला कोण आहे तुमच्याकडं झेड मायनस वाय प्लस वाय इंटू दुसरा कोणता आहे तुमच्याकडं एक्स मायनस झेड प्लस झेड इंटू तिसरं काय आहे तुमच्याकडं वाय मायनस एक्स. ओके. हे मल्टिप्लायच घेतलं. आता ईच रेशो इक्वल टू काय तुमच्याकडं हा एक्स डी एक्स प्लस वाय डी वाय प्लस झेड डी झेड अपॉन आपण पाहिलं. आता याचा आन्सर किती येतो टोटलचा आन्सर 0. मग हा 0 इकडे येऊन जाईल. तर काय तुमच्याकडं एक्स डी एक्स प्लस वाय डी वाय प्लस झेड डी झेड इक्वल टू 0. तर हा 0 इकडे आला, टोटल आन्सर किती झाला 0. आता आपण इंटिग्रेशन करू शकतो. इंटिग्रेशन ऑन बोथ साईड. तर काय तुमच्याकडे इंटिग्रेशन ऑफ एक्स डी एक्स प्लस इंटिग्रेशन ऑफ वाय डी वाय प्लस इंटिग्रेशन ऑफ झेड डी झेड इक्वल टू 0. याचं पण इंटिग्रेशन. आता एक्सचं इंटिग्रेशन किती आहे तुमच्याकडं एक्स स्क्वेअर बाय 2 प्लस वायचं इंटिग्रेशन किती आहे तुमच्याकडं वाय स्क्वेअर बाय 2 प्लस झेडचं झेड स्क्वेअर बाय 2 इक्वल टू C2. आता कोणता कॉन्स्टंट येईल तुमच्याकडं C2, कारण आपण पहिलं C1 घेतलेला आहे. आता बघा सगळ्या टर्म्सला खाली 2 आहे, तर मी 2 ने मल्टिप्लाय करतो. इथं बघा 2, इथं पण 2, इथं पण 2 आणि या साईडला पण 2. तर काय तुमच्याकडं 2 कॅन्सल, 2 कॅन्सल आणि 2 कॅन्सल. काय राहिलं तुमच्याकडं एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर प्लस झेड स्क्वेअर इक्वल टू
आता 2c2 आहे ना, त्याला c2च म्हणतो, कारण कॉन्स्टंट आहे, 2 पण कॉन्स्टंट आहे आणि c2 पण कॉन्स्टंट आहे. तर हा इकडे आणूया, x² + y² + z² - c2 = 0. इक्वेशन नंबर 2. आता बघा, फ्रॉम इक्वेशन 1 आपण फर्स्ट मल्टिप्लाय घेऊन हे आलेलं आपल्याकडं आणि सेकंड मल्टिप्लाय घेऊन हे आलेलं आहे. तर फ्रॉम इक्वेशन 1 and 2 we get जनरल सोल्युशन. किती तुमच्याकडं x + y + z - c1 हा फर्स्ट झाला, नंतर x² + y² + z² - c2 = 0. हे झालं तुमच्याकडे जनरल सोल्युशन. आता पाहूया आपण नेक्स्ट क्वेश्चन. आता नेक्स्ट क्वेश्चनमध्ये काय आहे तुमच्याकडं बघा, dx अपॉन x इंटू y मायनस झेड, dy अपॉन y इंटू z मायनस x आणि dz अपॉन z x मायनस y. तर पहिला आपण खालची संख्या घेऊया, x इंटू y मायनस झेड, दुसरा आहे y इंटू z मायनस x आणि तिसरा आहे z इंटू x मायनस y. ठीक आहे. आता बघूया आपण पहिलं मल्टिप्लाय करून, काही मल्टिप्लाय करायची गरज आहे काला. x इंटू y, नंतर x इंटू z, नंतर y इंटू z मायनस x इंटू y, z इंटू x आणि z इंटू y. काही केलं नाही, फक्त हे जे बाहेरचे टर्म आहे ते मध्ये मल्टिप्लाय करून घेतलं. बघूया कॅन्सल होतो का. पहिलं तुमच्याकडे काय आहे ना, हा प्लस xy आहे, मायनस xy कॅन्सल होतो. नंतर मायनस xz आहे आणि प्लस xz आहे, नंतर प्लस yz आणि इथं तुमच्याकडं मायनस yz. म्हणजे तुम्हाला काही मल्टिप्लायच करायची गरज नाही आहे, फक्त ह्या 1 1 जरी घेतला तरी तुमचा आन्सर काय होऊन जातो 0. तर मग पहिलं मल्टिप्लायर्स काय घेतलं मी 1 1 1. मग इच रेशो इक्वल टू काय तुमच्याकडं dx प्लस बघा 1 नी मल्टिप्लाय करा तर 1 dx प्लस 1 dy प्लस 1 dz अपॉन खालची संख्या. आता खाली पण 1 1 मल्टिप्लाय करावं लागेल. मग काय तुमच्याकडे dx प्लस dy प्लस dz अपॉन या सगळ्यांचं मल्टिप्लिकेशन आणि खाली सगळ्यांचा आन्सर किती येतो तुमच्याकडं 0. कारण 1 1 मल्टिप्लाय केलं बघा, याला मी 1 नी मल्टिप्लाय करतो, याला पण 1 नी मल्टिप्लाय करतो आणि याला पण मल्टिप्लाय, तरी पण आन्सर किती येतो 0. मग हा जो 0 आहे तो इच रेशोकडे गेल्यानंतर काय तुमच्याकडं 0. तर तुमच्याकडे काय आला dx प्लस dy प्लस dz इक्वल टू 0. आता आपण इंटिग्रेट करू शकतो. इंटिग्रेशन केल्यानंतर काय तुमच्याकडं बघा dxचं इंटिग्रेशन ऑफ dx प्लस इंटिग्रेशन ऑफ dy प्लस इंटिग्रेशन ऑफ dz इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ 0. इंटिग्रेशन ऑफ dx किती x, इंटिग्रेशन ऑफ dy y, इंटिग्रेशन ऑफ dz z इक्वल टू c1. आता हा c1 इकडे घेऊन येऊया. हा झाला तुमच्याकडं पहिला सोल्युशन. ओके. परत सेम आता दुसरा मल्टिप्लायर्स घ्यायचा आपल्याला. दुसरा मल्टिप्लायर्समध्ये काय तुमच्याकडं x y मायनस z, त्याच्यानंतर काय y इंटू z मायनस x आणि नंतर काय तुमच्याकडे z इंटू x मायनस y. आता मी काय करतो, हे बाहेरचे सोडून देतो, बाहेरचे सध्या सोडून देतो. आता बघा हा प्लस y आहे बघा, प्लस y आणि इथं तुमच्याकडे मायनस y लास्टला, म्हणजे कॅन्सल होऊ शकतो. हा प्लस z आहे, सॉरी मायनस z आहे आणि हा प्लस z कॅन्सल होऊ शकतो. हा मायनस x आहे आणि हा प्लस x आहे, म्हणजे तुम्ही हा बाहेरच्या संख्या जरी नाही घेतला तरी पण तुमचा आन्सर काय होऊन जातो 0. म्हणजे मी काय करू शकतो, याला x ने जर डिवाइड केलं, याला पण सॉरी y ने डिवाइड केलं आणि याला कशाने z ने जर डिवाइड केलं तरी पण तुमचा आन्सर काय येऊन जातो 0. तर बघा मी हे x x कॅन्सल होऊन जाईल, हे y y कॅन्सल होऊन जाईल आणि हे z z कॅन्सल, तरी पण तुमच्याकडे काय राहिलं y मायनस z प्लस z मायनस x आणि प्लस x मायनस y इक्वल टू काय येऊन जातो 0 आन्सर. मग आपण जे दुसरा मल्टिप्लायर्स घेणार आहे, काय घेणार आहे 1 अपॉन x, बघा इथं 1 अपॉन x, नंतर 1 अपॉन y आणि 1 अपॉन z, हे मल्टिप्लायर्स आपण घेणार आहोत. मग चला घेऊया काय तुमच्याकडे पहिलं बघा इच रेशो इक्वल टू. आता आपण जे मल्टिप्लाय घेतो तो वरती न्यूमरेटरला पण मल्टिप्लाय करतो आणि डिनोमिनेटरला पण मल्टिप्लाय करतो. तर काय तुमच्याकडे पहिलं 1 अपॉन x dx, जरी ते समजत नसेल तर बघा dx अपॉन काय होतं तुमच्याकडं x इंटू y मायनस z. आपण काय करणार आहे आता 1 अपॉन x वरती पण मल्टिप्लाय करणार आहे आणि खाली पण मल्टिप्लाय करणार आहे इक्वल टू. परत तुमच्याकडं काय ना dy होता, dy अपॉन काय होता y इंटू z मायनस x. आता आपण काय करणार 1 अपॉन y वरती पण मल्टिप्लाय करणार आहे आणि इथं खाली पण मल्टिप्लाय करणार आहे. ओके. त्याच्यानंतर काय होतं तुमच्याकडं dz अपॉन काय होता z इंटू x मायनस y. आता आपण काय करणार याला 1 अपॉन z वरती पण डिवाइड करणार आहे आणि 1 बाय z. तर x x कॅन्सल होऊन जातो, इथं y y कॅन्सल, z z कॅन्सल. तर राहिलं काय तुमच्याकडे इथं
1 अपॉन एक्स डी एक्स प्लस 1 अपॉन वाय डी वाय प्लस 1 अपॉन झेड डी झेड. आणि हे खालची संख्या बघा, हे खालचे संख्या, हा हे टोटल किती आला तुमच्याकडे 0 आन्सर. तर इच रेशो इक्वल टू किती 1 अपॉन डी एक्स प्लस 1 अपॉन वाय डी वाय 1 अपॉन झेड डी झेड हा आलेला आहे. हा 0 जर इकडे पाठवला मी तर काय होईल तुमच्याकडे 0. तर राहील काय 1 अपॉन एक्स डी एक्स प्लस 1 अपॉन वाय डी वाय प्लस 1 अपॉन झेड डी झेड. आता इंटिग्रेशन केलं मी तर काय तुमच्याकडे इंटिग्रेशन ऑफ 1 अपॉन एक्स डी एक्स प्लस इंटिग्रेशन ऑफ 1 अपॉन वाय डी वाय प्लस इंटिग्रेशन ऑफ 1 अपॉन झेड डी झेड इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ 0. 1 अपॉन एक्सचं इंटिग्रेशन किती लॉग ऑफ एक्स प्लस लॉग ऑफ वाय प्लस 1 अपॉन झेडचं लॉग ऑफ झेड इक्वल टू सगळं लॉगमध्ये येत असेल तर तुमचा कॉन्स्टंट पण कशामध्ये येईल याच्यामध्ये. तर ठीक आहे, इथं काय तुमच्याकडे आता हा C2 कारण आपल्या फर्स्ट C1चं झालेलं आहे. आता बघा लॉगची प्रॉपर्टी काय सांगते तुमच्याकडं लॉग ऑफ यम प्लस लॉग ऑफ एन असेल तर आपण याला असं लिहू शकतो लॉग ऑफ यम इंटू एन. आता थर्ड ॲडिशन आहे तर तिघांचं काय तुमच्याकडं लॉग ऑफ एक्स वाय झेड इक्वल टू लॉग ऑफ C2. लॉग लॉग कॅन्सल होऊन जाईल एक्स वाय झेड इक्वल टू C2. आता काय करा तुम्ही इथं हा इकडं आणा एक्स वाय झेड मायनस C2 इक्वल टू 0. इक्वेशन नंबर 2. फ्रॉम इक्वेशन 1 and 2 we get जनरल सोल्युशन. आता इक्वेशन 1 काय आहे तुमच्याकडे इथं बघा हे काढलेलं आपण एक्स प्लस वाय प्लस झेड मायनस C1 बघा एक्स प्लस वाय प्लस झेड मायनस C1 इंटू x2 किती आहे आपल्याकडं एक्स वाय झेड मायनस C2 इक्वल टू 0. हे झालं तुमच्याकडं जनरल सोल्युशन. ठीक आहे, आता पाहूया आपण नेक्स्ट क्वेश्चन. बघा नेक्स्ट क्वेश्चनमध्ये काय तुमच्याकडे डी एक्स अपॉन एक्स इंटू वाय स्क्वेअर मायनस झेड स्क्वेअर नंतर इक्वल टू डी वाय अपॉन मायनस वाय झेड स्क्वेअर प्लस एक्स स्क्वेअर नंतर काय तुमच्याकडे डी झेड अपॉन झेड एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर. तर तुमच्याकडे खालच्या टर्म्स कोणत्या कोणत्या बघूया इथं. काय तुमच्याकडं एक्स इंटू वाय स्क्वेअर मायनस झेड स्क्वेअर त्याच्यानंतर आहे मायनस वाय झेड स्क्वेअर प्लस एक्स स्क्वेअर त्याच्यानंतर थर्ड आहे झेड इंटू एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर. ओके, आता सपोज मी आता सध्या हा एक्स वाय आणि झेड घेत नाही तरी पण बघूया 0 आन्सर येतो का. वाय स्क्वेअर मायनस झेड स्क्वेअर आता हा मायनसनी मल्टिप्लाय करेंगे मायनस झेड स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर त्याच्यानंतर प्लस एक्स स्क्वेअर आणि वाय स्क्वेअर प्लस बघूया आता प्लस वाय स्क्वेअर आणि इथं तर बघा इथं काय तुमच्याकडे हे 0 होत नाही कारण हा प्लस वाय स्क्वेअर आहे आणि हा प्लस वाय स्क्वेअर 0 होत नाही. तर आपण काय करणार मग मल्टिप्लायच घेणार याला एक्सनी मल्टिप्लाय करणार याला वायनी मल्टिप्लाय करणार याला झेडनी मल्टिप्लाय करणार. आपण हे फर्स्ट मल्टिप्लाय घेतला आपण एक्स वाय झेड तर पहिलं काय तुमच्याकडं इथं याला एक्सनी मल्टिप्लाय करणार खाली पण एक्सनी मल्टिप्लाय याला वायनी मल्टिप्लाय करा खाली पण वायनी मल्टिप्लाय करा याला झेडनी मल्टिप्लाय करा खाली पण झेडनी. मग खालचं मल्टिप्लाय केल्यानंतर काय तुमच्याकडं एक्स डी एक्स प्लस वाय डी वाय प्लस झेड डी झेड प्लस सेम इथं एक्स इंटू एक्स एक्स स्क्वेअरनी मल्टिप्लाय करा एक्स स्क्वेअर वाय स्क्वेअर मायनस झेड स्क्वेअर आहे तर एक्स स्क्वेअर झेड स्क्वेअर सगळं सिमिलरली मल्टिप्लाय करून घ्या सगळं आणि त्याच्यानंतर बघा एक्स स्क्वेअर वाय स्क्वेअर आणि नंतर हा प्लस आहे नंतर इथं काय तुमच्याकडे एक्स स्क्वेअर मायनस वाय स्क्वेअर परत एक्स स्क्वेअर झेड स्क्वेअर आणि वाय स्क्वेअर झेड स्क्वेअर टोटल किती आलं आन्सर 0. तर इच रेशो इक्वल टू काय आलं तुमच्याकडे दिस तर आता काय तुमच्याकडे इच रेशो होता इच रेशो आता हा 0 इकडे गेल्यावर काही तुमच्याकडं एक्स डी एक्स प्लस वाय डी वाय प्लस झेड डी झेड इक्वल टू 0. आता आपण इंटिग्रेशन करू शकतो बघा इंटिग्रेट करा इंटिग्रेशन ऑन बोथ साईड तर काय एक्स डी एक्स प्लस इंटिग्रेशन ऑफ वाय डी वाय प्लस इंटिग्रेशन ऑफ झेड डी झेड इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ 0. तर इथं किती तुमच्याकडे एक्स स्क्वेअर बाय 2 प्लस वाय स्क्वेअर बाय 2 प्लस झेड स्क्वेअर बाय 2 इक्वल टू C1 फर्स्ट कॉन्स्टंट 2 ने मल्टिप्लाय केल्यावर काय तुमच्याकडे एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर प्लस झेड स्क्वेअर इक्वल टू 2C1. आता 2C1ला लिहू शकतो आपण C1 सगळं एका साईडला ना एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर प्लस झेड स्क्वेअर मायनस C1 इक्वल टू 0 इक्वेशन नंबर 1. म्हणजे हे झालं तुमच्याकडे पहिला सोल्युशन. ओके फर्स्ट मल्टिप्लायर घेऊन सेम आता आपल्याला सेकंड मल्टिप्लायर घ्यायचा आहे.
बघा सेकंड मल्टिप्लायर काय घेतला आपण की 1/x नंतर -1/y आणि -1/z. आता हे मल्टिप्लायर्स घेऊ. आता काय तुमच्याकडे बघा सेकंड मल्टिप्लाय 1/x -1/y -1/z. तर काय करणार मी याला x ने डिवाइड केलं, याला -y ने डिवाइड केलं आणि याला z ने -z. मग काय तुमच्याकडे इथं जो प्लस होता तो मायनस झाला. आपल्या मल्टिप्लाय केल्यानंतर काय तुमच्याकडे 1/x खालचा पार्ट 0 झाला. राहिलं काय तुमच्याकडे 1/x dx -1/y dy -1/z dz इक्वल टू इच रेशो आणि आपल्याला खालचा पार्ट काय होणार आहे 0 होणार आहे. मग हा इकडे गेल्यावर आपण 0 1/x dx -1/y dy -1/z dz इक्वल टू 0. आता इंटिग्रेशन करून घेऊया आपण. इंटिग्रेशन 1/x dx मायनस इंटिग्रेशन 1/y dy नंतर मायनस इंटिग्रेशन 1/z dz इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ 0. 1/x इंटिग्रेशन log of x मायनस log of y मायनस log of z इक्वल टू c2. आता काय तुमच्याकडे इथं या दोघांचं जर घेतलं मी तर log of काय तुमच्याकडं x/y. लॉगची प्रॉपर्टी मायनसमध्ये असेल तर डिवाइडला जातं log of किती z इक्वल टू c2. परत सेम या दोघांचं करूया. log of किती तुमच्याकडं x अपॉन परत सेम y z लॉगची प्रॉपर्टी डिवाइडला जाईल तुमच्याकडं इक्वल टू किती तुमच्याकडं इक्वल टू log of c2. सगळं लॉगमध्ये आहे तर लॉग कॅन्सल होऊन जाईल. काय तुमच्याकडं x अपॉन yz मायनस c2 इक्वल टू 0. कारण लॉग कॅन्सल झालं. राहिलं काय तुमच्याकडे x अपॉन yz आणि हा c2 इकडे आणला. परत काय तुमच्याकडे x मायनस yz c2 इक्वल टू 0. कारण याला मल्टिप्लाय करा आणि हा इकडे 0 येऊन जाईल. हा इक्वेशन नंबर 2. फ्रॉम इक्वेशन 1 and 2 चं मल्टिप्लिकेशन करा वी गेट जनरल सोल्युशन. आता नेक्स्ट क्वेश्चन आहे बघा dx अपॉन x y² z प्लस dy अपॉन मायनस y x² z इक्वल टू dz अपॉन x² मायनस y². ठीक आहे. आता काय करायचं आपल्याला की तुमच्याकडे बघा x इंटू y² प्लस z आहे. तिसरा आहे मायनस y x² प्लस z आहे आणि तिसरा आहे तुमच्याकडे काय z इंटू x² मायनस y². ओके. पहिला आपण मल्टिप्लाय करून घेऊ. यामध्ये काय तुमच्याकडे x² प्लस xz नंतर मायनस y x² मायनसzy आणि तर किती तुमच्याकडे z x² मायनस z y². आता आपल्याला काय आणायचं आहे की z x² आणायचं आहे आणि z y² आणायचं आहे. ठीक आहे. तर काय करावं लागणार आपल्याला इथं xz आहे तर याला कशाची गरज आहे तुमच्याकडं बघा याला कशाची गरज आहे x ची गरज आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर काय तुमच्याकडं x हा किती तुमच्याकडं x² y² आहे. इथं x² y² करण्यासाठी किती मल्टिप्लाय करा y² नी. तर पहिलं बघा इथं काय तुमच्याकडं x² z हा इथं होऊन जाईल आणि ते जर y ने मल्टिप्लाय केलं तर काय तुमच्याकडे z y² म्हणजे हे मल्टिप्लाय होऊन जाईल. आणि लास्टला काय तुमच्याकडं फक्त त्याला प्लसला काय करा मायनस म्हणजे काय तुमच्याकडं x y -1 हा मल्टिप्लायर्स घेतला तर काय तुमच्याकडे वरचा पहिला x दुसरा y आणि -1 आणि खालच्या टर्म्स काय होऊन जाईल 0. तर तुमच्याकडे काय आला x dx प्लस y dy मायनस dz अपॉन 0. तर ठीक आहे. हे वरचं काय झालं तुमच्या खालचं 0 इच रेशो इक्वल टू काय झालं x dx प्लस y dy मायनस dz इक्वल टू 0. आता इंटिग्रेशन करू शकतो आपण याचं. इंटिग्रेशन x dx प्लस इंटिग्रेशन y dy मायनस इंटिग्रेशन ऑफ dz इक्वल टू 0. याचं इंटिग्रेशन x²/2 प्लस y²/2 मायनस z इक्वल टू 0. सपोज मी आता याला 2 ने जर मल्टिप्लाय केलं तर किती तुमच्याकडे x² प्लस y² मायनस 2z. आता याला आपण म्हणूया पहिला c1 तर हा मायनस c1 इकडं आला इक्वल टू 0. इक्वेशन नंबर 1. बघा फर्स्ट मल्टिप्लाय करून तुमच्याकडे काय आला हा सोल्युशन आला. सेम आता आपल्याला मल्टिप्लाय करायचं सेकंड. बघा x आहे बघा याला x ने डिवाइड केलं हा y आहे या y ने डिवाइड केलं आणि याला आहे z ने डिवाइड केलं तरी पण आपल्याकडे आन्सर 0 येतो का बघूया. बघा पहिलं काय तुमच्याकडे x गेला y² z राहिला y² z परत तुमच्याकडे y गेला मायनसने मल्टिप्लाय केला मायनस x² मायनस z
आणि सेम परत काय तुमच्याकडे एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर. ओके सॉरी मायनस आहे. बघा इथं प्लस झेड मायनस झेड कॅन्सल, वाय स्क्वेअर प्लस मायनस वाय स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर प्लस एक्स स्क्वेअर कॅन्सल. म्हणजे तुम्ही एक्स वाय आणि झेड जरी काढला तरी पण तुमचा ॲन्सर 0 येऊन जातो. मग पहिलं काय तुमच्याकडे एक्स काढण्यासाठी बघा, हा एक्स काढण्यासाठी एक्सने डिवाइड करा, हा वाय काढण्यासाठी वायने डिवाइड करा आणि हा झेड काढण्यासाठी झेडने डिवाइड करा. मग तुमच्याकडे मल्टिप्लायर्स काय आले 1/x 1/y आणि 1/z. मल्टिप्लायर्स करा. बघा हे खालचं काय आलं तुमच्याकडे मल्टिप्लायर्स करून 0 आला तर आला 1/x dx. मग याचं इंटिग्रेशन करा. 1/x इंटिग्रेशन लॉग x, 1/yचं इंटिग्रेशन लॉग y आणि 1/zचं इंटिग्रेशन लॉग z इक्वल टू लॉग c2. लॉगची प्रॉपर्टी वापरली तर काय तुमच्याकडे लॉग ऑफ x इंटू लॉग ऑफ y इंटू लॉग ऑफ x y z इक्वल टू लॉग ऑफ c2. लॉग लॉग कॅन्सल, एक्स वाय झेड इक्वल टू c2, एक्स वाय झेड हा c2 इकडे आणला 0, हा इक्वेशन 2 आणि हा 1 या दोघांचं मल्टिप्लिकेशन करा, वी गेट जनरल सोल्युशन. पुढचं आता बघा वाय झेड डी एक्स अपॉन वाय मायनस झेड, झेड एक्स डी वाय अपॉन झेड मायनस एक्स. आता बघा खालची टर्म्स कोणते आहेत तुमच्याकडे वाय मायनस झेड, त्याच्यानंतर झेड मायनस एक्स आणि एक्स मायनस वाय. ठीक आहे. तर पहिलं बघा मल्टिप्लाय करण्याच्या अगोदर डायरेक्ट होतं का 0. हा प्लस वाय आहे, हा मायनस वाय आहे, हा मायनस झेड आहे, हा प्लस झेड आहे, हा मायनस एक्स आहे, हा प्लस एक्स. म्हणजे काही करायची मल्टिप्लाय गरज नाही. इथं 1नी मल्टिप्लाय करा, इथं 1नी आणि इथं 1नी. मग पहिला मल्टिप्लायर्स काय येऊन तुमच्याकडं 1 1 1. मग 1नी मल्टिप्लाय केल्यानंतर काय तुमच्याकडं बघा खाली पण मल्टिप्लाय 1नी केला आणि वरती पण मल्टिप्लाय केलं तर वाय झेड डी एक्स प्लस झेड एक्स डी वाय प्लस एक्स वाय डी झेड अपॉन खालच्या टर्म्स इक्वल टू ईच रेशो इक्वल टू दिस. मग खालची टर्म काय झाली 0. बघा डी ऑफ एक्स वाय झेडला कसं लिहू शकतो बघा, दोन संख्या ॲज इट इज एक्स वाय वाय झेड ॲज इट इज. बघा जो वाय झेड आपण ॲज इट इज काढला, एक्सचा डेरिव्हेटिव्ह प्लस आता कोण ॲज इट इज तुमच्याकडं एक्स झेड ॲज इट इज डी वायचा डेरिव्हेटिव्ह प्लस आता कोण एक्स वाय ॲज इट इज आणि झेडचा डेरिव्हेटिव्ह. मग या टोटलला आपण लिहू शकतो डी एक्स वाय झेड. मग बा वाय झेड ॲज इट इज डी एक्सचा डेरिव्हेटिव्ह, झेड एक्स ॲज इट इज वायचा डेरिव्हेटिव्ह, एक्स वाय ॲज इट इज डी झेडचा डेरिव्हेटिव्ह लिहू शकतो आपण डी ऑफ एक्स वाय झेड. मग हा 0 इकडे गेला तर राहिलं काय तुमच्याकडे डी ऑफ एक्स वाय झेड. याचं इंटिग्रेशन करा. बघा इंटिग्रेशन कसं येईल तुमच्याकडं इंटिग्रेशन ऑफ डी ऑफ एक्स वाय झेड. आता व्हेरिएबल पूर्ण कोण आहे तुमच्याकडे एक्स वाय झेड इथं 1. जसं की आपण घेतो की डी एक्सचं इंटिग्रेशन किती येतं तुमच्याकडं एक्स, इंटिग्रेशन ऑफ डी वायचं किती येतं वाय, तसंच इंटिग्रेशन ऑफ डी ऑफ एक्स वायचं किती येईल तुमच्याकडं एक्स वाय, कारण की विथ रिस्पेक्ट टू कोण आहे एक्स वाय. तसंच आहे डी ऑफ एक्स वाय झेडचं किती येईल इंटिग्रेशन एक्स वाय झेड. तसंच जे इंटिग्रेशन ऑफ डी एक्स वाय झेडचं किती आहे तुमच्याकडं एक्स वाय झेड. मग एक्स वाय झेड आला, एक्स वाय C1 इकडं आणा, हा फर्स्ट झाला सेम. आता दुसरा आहे की आपण पहिला क्वेश्चन पाहिला होता की सेम तुमच्याकडं काय आहे वाय मायनस झेड आहे, नंतर झेड मायनस एक्स आहे आणि एक्स मायनस वाय. ठीक आहे. आता इथं वाय झेड आहे तर याला कशाची गरज आहे एक्सनी मल्टिप्लाय करा. नंतर इथं काय तुमच्याकडे झेड एक्स आहे, याला कशाने मल्टिप्लाय करा वायनी. हा एक्स वाय आहे, याला कशाने मल्टिप्लाय करा झेडने. बघूया 0 आन्सर येतो का. एक्स इंटू वाय मायनस झेड इंटू एक्स प्लस वाय इंटू झेड मायनस एक्स इंटू वाय, नंतर झेड इंटू एक्स, नंतर मायनस झेड इंटू वाय प्लस. बघूया इथं आता 0 होतो का हा एवढा पार्ट. बघा प्लस एक्स वाय मायनस एक्स वाय कॅन्सल झालं, मायनस झेड एक्स प्लस झेड एक्स कॅन्सल झालं, प्लस वाय झेड मायनस वाय झेड कॅन्सल झालं. म्हणजे आपल्याकडे काय काय मल्टिप्लाय केलं आपण, पहिला एक्सने मल्टिप्लाय केलं, दुसरा वायने मल्टिप्लाय केलं आणि तिसरा झेडने मल्टिप्लाय केलं. मग बघा आपल्याकडं मल्टिप्लायर्स काय आलं एक्स वाय झेड. मग आपण वरती पण एक्सने मल्टिप्लाय करणार, वायने मल्टिप्लाय करणार झेडने. तर मग बघा काय तुमच्याकडं एक्स वाय झेड डी एक्स प्लस एक्स वाय झेड डी वाय प्लस एक्स वाय झेड डी झेड. ओके अपॉन आणि खालचा तर पार्ट काय होणार आहे 0. तर ईच रेशो इक्वल टू आता काय आलं तुमच्याकडं एक्स वाय झेड बाहेर काढला मी सगळ्यातून, तर एक्स वाय झेड बाहेर काढल्यानंतर काय राहिलं तुमच्याकडं एक्स वाय झेड बाहेर काढल्यानंतर काय तुमच्याकडं एक्स वाय झेड डी एक्स प्लस एक्स वाय झेड डी वाय प्लस एक्स वाय झेड डी झेड. मग आता इथं कॉमन काढा एक्स वाय झेड, तर हा कोणाचा डेरिव्हेटिव्ह झाला बघा
एक्स वाय झेड कॉमन काढल्यानंतर डी ऑफ एक्स, बघा पहिला डी एक्सचा डेरिव्हेटिव्ह, बघा एक्स वाय झेड बाहेर काढा तर काय तुमच्याकडं डी ऑफ, इथं काय राहिलं एक्स प्लस दुसरा वाय आणि प्लस झेड, ठीक आहे. आता हे झालं इक्वल टू 0. आता आपल्याला कशाच काय, हा एक्स वाय झेड मल्टिप्लाय इकडे आल्यावर काय डिवाइडला राहिलं काय तुमच्याकडं डी ऑफ एक्स वाय, डी ऑफ एक्स प्लस वाय प्लस झेड इक्वल टू 0. काय केलं मी, एक्स वाय झेड सगळ्यात कॉमन होता, एक्स वाय झेड बाहेर काढला आणि इक्वल टू 0 आहे. मग हा इक्वल टू 0 गेल्यानंतर 0 होऊन जाईल, राहिला हा. याचं इंटिग्रेशन करा, इंटिग्रेशन केल्यानंतर बघा इंटिग्रेशन ऑफ डी ऑफ एक्स प्लस वाय प्लस झेड इक्वल टू, आता तुमच्याकडं व्हेरिएबल कोणाला पुन्हा एक्स प्लस वाय प्लस झेड, तर एक्स प्लस वाय प्लस झेड इक्वल टू 0चं इंटिग्रेशन किती C2, मग C2 इकडं आणा, हा झाला तुमच्याकडे सेकंड. इक्वेशन 1 आणि 2 मध्ये बघा दोघांचं मल्टिप्लिकेशन करा, वी गेट जनरल सोल्युशन. आता पुढचा क्वेश्चन आहे बघा, ए डी एक्स बी सी वाय मायनस झेड, बी डी वाय सी ए झेड मायनस एक्स, ए बी एक्स मायनस वाय. आता बघा पहिलं वाय मायनस झेड याला कशाने मल्टिप्लायने, बी सीने मल्टिप्लाय आहे. त्याच्यानंतर काय तुमच्याकडं सी ए झेड मायनस एक्स, त्याच्यानंतर काय तुमच्याकडं ए बी इंटू एक्स मायनस वाय. आता सध्या मी हा ए बी सी ए सोडून बाकी बघूया की तुमच्याकडं हा 0 होतो का, वाय मायनस झेड प्लस झेड मायनस एक्स आणि प्लस एक्स मायनस वाय. बघा प्लस एक्स मायनस झेड प्लस झेड मायनस एक्स प्लस एक्स, म्हणजे हा ए बी सी सोडून तुमच्याकडं हा ए बी सी सोडून सी ए सोडून ए बी सोडून बाकी 0 होतो. म्हणजे आपल्याला हा बी सी सपोज आपण इक्वल करून टाकलं, मी याला एने मल्टिप्लाय करतो, इथं सी ए याला बीने मल्टिप्लाय करतो, हा ए बी याला सीने मल्टिप्लाय, मग तुमच्याकडं तिघं कॉमन होऊन जाईल, ए बी सी बाहेर येऊन जाईल. मग पहिला मल्टिप्लाय काय येऊन तुमच्याकडं ए बी सी, हा तुमच्याकडं पहिला मल्टिप्लायर होऊन जाईल, ठीक आहे. बघा ए बी सी का, कारण की मी जर याला याला बीने मल्टिप्लाय केलं सीने मल्टिप्लाय केलं तर तुमच्याकडे ए बी सी कॉमन झाला तर बाहेर काढू शकता. हा प्लस वाय हा मायनस वाय, हा प्लस झेड हा मायनस झेड आणि हा मायनस एक्स आणि हा प्लस एक्स, मग 0 येऊन जातो. मग मी काय करणार, ए बी सीने मल्टिप्लाय करणार. मग बघा वरती पण मल्टिप्लाय करावं लागेल, ए इंटू ए बी इंटू बी आणि सी इंटू सी, म्हणजे ए स्क्वेअर बी स्क्वेअर आणि सी स्क्वेअर. तर खालचा पार्ट काय झाला, ए बी सी सगळ्यात आहे कॉमन काढला आणि हा खालचा पार्ट काय होऊन जातो 0. मग याचं इंटिग्रेशन काढायचं आहे बघा, ए स्क्वेअर डी एक्स, आता बाकी 0 झाला, ए स्क्वेअर डी एक्स प्लस बी स्क्वेअर डी वाय प्लस सी स्क्वेअर डी झेड इक्वल टू 0. इंटिग्रेशन करा, ए स्क्वेअर कॉन्स्टंट बाहेर आला, डी एक्सचा इंटिग्रेशन किती एक्स, बी स्क्वेअर बाहेर आला, डी वायचं इंटिग्रेशन वाय प्लस सी स्क्वेअर बाहेर आला आणि डी झेडचं इंटिग्रेशन झेड इक्वल टू C1 प्लस C1 इकडे पाठवला तर तुमच्याकडे हा झाला फर्स्ट सोल्युशन. सेम आता बघा दुसरं मल्टिप्लिकेशन काय आहे तुमच्याकडं, काय आहे आता वाय झेड, आपण आत्ताच पाहिलं काय वाय मायनस झेड, याला कशाने मल्टिप्लाय करू शकतो मी एक्सने, तरी पण 0 होऊ शकतो. झेड मायनस एक्सला कशाने मल्टिप्लाय करा वायने, आणि एक्स मायनस वाय याला कशाने मल्टिप्लाय करा झेडने. तर त्याच्याबरोबर काय तुमच्याकडं ए बी सी तर सेम करायचं आहे, ए याला बीने आणि याला सीने, म्हणजे पहिल्याला कशाने मल्टिप्लाय करा तुम्ही एक्सने, दुसऱ्याला मल्टिप्लाय करा वाय बीने आणि तिसऱ्याला मल्टिप्लाय करा झेड सीने, म्हणजे तुमच्याकडे एक्स बी वाय सी झेड मल्टिप्लायर झालं, ठीक आहे. का झालं, कारण की खाली आपण एने मल्टिप्लाय केलं तरी पण 0 येतो आणि एक्सने मल्टिप्लाय केलं तरी 0 येतो. मग आपण काय केलं, इक्वल करण्यासाठी ए बी सी तर बाहेर काढणार, तर वाय झेड आहे तर कशाची गरज आहे इथं एक्सची, मग एक्स झेड एक्स आहे याला वायची गरज आहे आणि एक्स मायनस वाय याला झेडची गरज आहे. म्हणून आपण मल्टिप्लाय केल्यानंतर काय तुमच्याकडं ए स्क्वेअर एक्स डी एक्स प्लस बी स्क्वेअर वाय डी वाय प्लस सी स्क्वेअर झेड डी झेड, खालचा पार्ट काय झाला तुमच्याकडं 0. आता इच रेशो इक्वल टू आपण 0, तर हा 0 इकडे आला 0 झाला, राहिलं काय तुमच्याकडे ए स्क्वेअर एक्स डी एक्स प्लस बी स्क्वेअर वाय डी वाय प्लस सी स्क्वेअर झेड डी झेड इक्वल टू 0. आता याचं इंटिग्रेशन घ्या, तर इंटिग्रेशन किती येईल तुमच्याकडे बघा, ए स्क्वेअर एक्स डी एक्स प्लस बी स्क्वेअर वाय डी वाय प्लस सी स्क्वेअर झेड डी झेड इक्वल टू 0. इंटिग्रेशन घ्या बोथ साईड, बघा ए स्क्वेअर बाहेर आला, एक्स इंटिग्रेशन एक्स स्क्वेअर बाय 2 प्लस बी स्क्वेअर बाहेर आला वायचं वाय स्क्वेअर बाय 2 प्लस सी स्क्वेअर बाहेर आला झेड स्क्वेअर बाय 2 इक्वल टू C2. कारण आपल्याकडे C1 झालेला आहे पहिला सोल्युशन. बघा सगळ्यात 2 आहे तर डिवाइडला तर 2ने मल्टिप्लाय करा,
2a² x² प्लस 2b² सॉरी 2 कॅन्सल होऊन जाईल. नंतर काय तुमच्याकडं b² y² प्लस c² z² इक्वल टू c2. सगळं एका साईडला ना, तर a² x² प्लस b² y² प्लस c² z² मायनस c2 इक्वल टू 0. हे इक्वेशन नंबर 2. फ्रॉम इक्वेशन 1 2 दोघांचं मल्टिप्लिकेशन करा. बघा हे 2 आहे, तर फ्रॉम इक्वेशन 1 and 2 वी गेट जनरल सोल्युशन. तर इक्वेशन 1 किती आले तुम्हाला बघा इथं, a² x प्लस b² y प्लस c² z मायनस c1 हे पहिलं इक्वेशन. आणि सेकंड काय तुमच्याकडं a² x² प्लस b² y² प्लस c² z² मायनस c2 इक्वल टू 0. हे झालं तुमच्याकडं जनरल सोल्युशन. ठीक आहे. आता तुम्हाला ज्यावेळेस तुम्ही हे व्हिडिओ पाहता त्यावेळेस तुम्हाला नोटबुक समोर पाहिजे आणि जसं जसं मी सॉल्व करतोय तसं तुम्ही एकदा सॉल्व करून बघायला पाहिजे. आता पाहूया आपण नेक्स्ट क्वेश्चन. आता सेम क्वेश्चन आहे बघा, काय तुमच्याकडं ADX YZ B मायनस C BDY ZX मायनस CA आणि XY A मायनस B. तर पहिलं बघा, आता पहिल्याला कशाची B मायनस C आहे, C मायनस A तर कॉन्स्टंट आहे. तर पहिल्यामध्ये बघा काय तुमच्याकडं, जर मी पहिल्या याला इक्वल करण्यासाठी तुमच्याकडं काय YZ B मायनस C आहे, दुसरं आहे ZX C मायनस A आणि तिसरं आहे XY A मायनस B. ठीक आहे. आता आपण काय करूया, सध्या हा सोडून देऊया XZ ZX आणि XY. आता आपण फक्त B मायनस C C मायनस A आणि A मायनस B एवढंच पाहूया. पहिलं बघा, हा प्लस B मायनस B मायनस C प्लस C मायनस A प्लस A. म्हणजे तुमच्याकडं काय, जर मी इक्वल केलं तर हे 0 होऊन जातं. म्हणजे मला आता इक्वल हे कोएफिशियंट इक्वल करण्यासाठी YZ याला कशाची गरज आहे XC, हा ZX आहे याला कशाची गरज आहे Yनी, आणि हा XY याला कशाची गरज आहे Zनी. मग मी कशाने मल्टिप्लाय केलं, पहिल्याला Xनी मल्टिप्लाय केलं, दुसऱ्याला Yनी मल्टिप्लाय केलं आणि तिसऱ्याला कशाने मल्टिप्लाय केलं Zनी. म्हणजे माझा पहिला मल्टिप्लायर्स काय आला तुमच्याकडं XY Z. मग बघा X न्यूमरेटरला मल्टिप्लाय करा, X डिनोमिनेटरला मल्टिप्लाय करा, Y न्यूमरेटरला मल्टिप्लाय करा, Y डिनोमिनेटरला मल्टिप्लाय करा आणि Z न्यूमरेटरला मल्टिप्लाय करा आणि मग मल्टिप्लाय करून कोण आलं तुमच्याकडे बघा वरती, याला कशाने मल्टिप्लाय करा Xनी, इथं Yनी आणि इथं Zनी. सेम तुमच्याकडे Xनी, इथं Yनी आणि इथं Zनी. मग काय आला बघा AX DX प्लस BY DY प्लस CZ DZ अपॉन खालच्या XYZ तर सगळ्यात कॉमन आहे बाहेर आला, हे B मायनस C प्लस C मायनस A, हा टोटल किती आला नसला 0. ईच रेशो इक्वल टू काय आला तुमच्याकडं AX DX प्लस BY DY प्लस CZ DZ अपॉन 0. हा 0 इकडे आला, तर आला काय तुमच्याकडं AX DX प्लस BY DY प्लस CZ DZ इक्वल टू 0. आता इंटिग्रेशन करू शकतो आपण, इंटिग्रेशन ऑन बोथ साईड. बघा A कॉन्स्टंट आहे, Xचं इंटिग्रेशन x² 2 प्लस B कॉन्स्टंट आहे Yचा y² 2 प्लस C कॉन्स्टंट आहे z² 2 इक्वल टू C1. आता सगळ्यात खाली 2 आहे, तर 2 कॅन्सल होऊन जाईल. काय राहिलं तुमच्याकडं AX² प्लस BY² प्लस CZ² मायनस C1 इक्वल टू 0. हा C1 आहे, इकडे आल्यावर काय होईल 0. हा झाला तुमच्याकडं फर्स्ट इक्वेशन. आता परत आपल्याला सेम काय करायचं आहे, दुसरा मल्टिप्लायर्स काढायचा आहे. आता दुसरा मल्टिप्लायर्स काढायचं म्हणजे आपल्याला माहीत झालं काय, Xनी मल्टिप्लाय केल्यानंतर तुमच्याकडे 0 येऊन जातो X Y Z. आता सेम आपण काय करूया की इथं बघा पहिल्या याच्यात काय तुमच्याकडं B मायनस C आहे, XYZ बघा X तर येणारच तुमच्याकडं सेम करण्यासाठी XYZ. तर एक बघा पहिल्यात X, दुसऱ्यात Y, तिसऱ्यात Z, हे तर फिक्सच राहील. आता इथं बघा हा B आहे C आहे, याला जर मी A ने मल्टिप्लाय केला पहिला तर बघूया 0 येतो का. C मायनस A याला काय Bची गरज आहे, Bने मल्टिप्लाय करा. तिसरा आहे A मायनस B, याला कशाने मल्टिप्लाय करा Cने. जर हे 0 आला तर आपल्याकडे तर काय तुमच्याकडे बघूया A इंटू B A इंटू C, या Bने मल्टिप्लाय करा B इंटू C मायनस A इंटू B. त्याच्यानंतर या Cने मल्टिप्लाय करा A इंटू C B इंटू C. ओके. कारण XYZ का घेतला मी, कारण तुमच्याकडे काय आहे YZ आहे ते कंप्लीट करायचं आपल्याला, असं कॅन्सल होणार नाही. मग Xची गरज आहे इथं,
इथं वायची गरज आहे आणि इथं झेडची गरज, म्हणून मी एक्स वाय झेड तर तुमच्याकडे कंपल्सरी. आता बघूया एने मल्टिप्लाय करून बीने मल्टिप्लाय करून आणि सीने मल्टिप्लाय करून 0 येतो का. ए बी प्लस ए बी मायनस मायनस ए सी प्लस ए सी प्लस बी सी मायनस बी सी. म्हणजे तुम्ही तुमचा जो सेकंड मल्टिप्लायर्स आहे, पहिल्याला एने मल्टिप्लाय केलं, दुसऱ्याला बीने मल्टिप्लाय केलं आणि तिसऱ्याला सीने मल्टिप्लाय केलं. हा एक्स तर फिक्स होता, वाय पण फिक्स होता, झेड पण फिक्स होता, कारण की त्याशिवाय तुमच्याकडं एक्स वाय झेड कॉमन येणार नाही. मग आपल्याकडे दुसरा मल्टिप्लायर्स काय आहे, ए एक्स प्लस बी ए वाय आणि सी झेड. मग हे मल्टिप्लायर्स केल्यानंतर काय तुमच्याकडं एक्स वाय झेड तर बाहेर आला, नंतर ए बी बी सी हे तर आपण 0 केलेलं आहे, ठीक आहे, हे 0 आला. राहिलं का तुमच्याकडे ए एक्स ए स्क्वेअर एक्स डी एक्स प्लस बी स्क्वेअर वाय डी वाय प्लस सी स्क्वेअर झेड डी झेड. याचं परत काय तुमच्याकडं इक्वल टू 0. याचं इंटिग्रेशन करा, इंटिग्रेशन केल्यानंतर काय तुमच्याकडं ए स्क्वेअर एक्स स्क्वेअरचं किती येईल तुमच्याकडं एक्स स्क्वेअर एक्सचं इंटिग्रेशन एक्स स्क्वेअर बाय 2 प्लस बी स्क्वेअर वायचं किती येईल वाय स्क्वेअर बाय 2 प्लस सी स्क्वेअर झेड स्क्वेअरचं काय झेड स्क्वेअर बाय 2 आणि सगळ्याच खाली 2 आहे, तो 2 डिवाइडला आहे, तो निघून जातील. आणि हा C2 इक्वल टू C2, हा C2 इकडे आणल्यानंतर तुमच्याकडे काय ए स्क्वेअर एक्स स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर वाय स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर झेड स्क्वेअर मायनस C2 इक्वल टू 0. आता इक्वेशन 1 हा इक्वेशन 1 आणि हे इक्वेशन 2 या दोघांचं मल्टिप्लिकेशन करा, वी गेट जनरल सोल्युशन. ठीक आहे, अशा पद्धतीने आपल्याकडे हा टॉपिक मल्टिप्लायर संपलेला आहे. थँक्यू सो मच. चव्हाण मॅथ्स इंडिया यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं त्याच्याकडून तुम्हाला थँक्यू.